अरे एकच रात्र तर आहे, काय फरक पडतो, असं आपण अनेकदा म्हणतो नाही का? पण खरं सांगू, ती एक रात्र सुद्धा आपल्या शरीराचं आणि मेंदूचं अख्खं गणित बिघडून टाकू शकते. आज आपण हेच बघणार आहोत की पुरेशी झोप न घेण्याचे नेमके धोके काय आहेत आणि ते आपल्याला वाटतात त्यापेक्षा कितीतरी जास्त गंभीर असू शकतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अशी एक रात्र येतेच. कामाचा डोंगर समोर असतो किंवा मित्रांसोबत पार्टी रंगात आलेली असते आणि आपण झोपेला बायपास करतो. पण फक्त एक रात्र, फक्त एक, त्याने नेमकं काय होतं? आपल्याला वाटतं काय थोडा थकवा येईल बस. पण थांबा, खरी गोष्ट आपल्याला हादरवून टाकू शकते. आता जे मी सांगणार आहे ते ऐकून कदाचित धक्का बसेल. अमेरिकेची जी आरोग्य संस्था आहे, CDC, त्यांच्या मते 24 तास जागे राहणं आणि रक्तामध्ये 0.10% अल्कोहोल असणं हे एकाच पातळीवर धोकादायक आहे. म्हणजे काय? म्हणजे झोपेशिवाय एक दिवस काढणं हे कायदेशीररित्या दारू पिऊन गाडी चालवण्यासारखंच आहे. विचार करा, आपला मेंदू अक्षरशः नशेतल्या माणसासारखा काम करायला लागतो. बरं, मग चला बघूया. त्या पहिल्या 24 तासांमध्ये आपल्या आत, म्हणजे आपल्या शरीरात आणि मेंदूत नेमकं काय घडतं? काय वादळ सुरू होतं? आपल्या मेंदूमध्ये ना एक इमोशनल कंट्रोल सेंटर असतं. त्याला अमिगडाला म्हणतात. असं समजा की हा एक भावनिक अलार्म आहे. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा हा अलार्म तब्बल 60% जास्त सेन्सिटिव्ह होतो. आणि मग काय होतं? मग छोट्याशा गोष्टींनी सुद्धा भयंकर चिडचिड होते, उगाचच स्ट्रेस येतो आणि आपण एकदम इमोशनल होऊन जातो. आणि फक्त भावनांवरच नाही, तर आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. आपला मेंदूचा जो स्मार्ट भाग आहे ना, जो निर्णय घेतो, विचार करतो, तो अक्षरशः स्लो होऊन जातो. मग साधी गोष्ट लक्षात राहत नाही, कामावर लक्ष लागत नाही आणि रोजची सोपी कामंसुद्धा अवघड वाटायला लागतात. आता हे बघा, आपल्या शरीरात ना हॉर्मोन्सचं एक नाजूक बॅलन्स असतं. झोप नाही झाली की हे बॅलन्स पूर्णपणे बिघडतं. स्ट्रेस वाढवणारा हॉर्मोन कॉर्टिसॉल तो वाढतो आणि भूक कंट्रोल करणारे हॉर्मोन्स ते तर पार गोंधळून जातात. आणि म्हणूनच रात्रभर जागल्यावर दुसऱ्या दिवशी काहीतरी चमचमीत गोड खाण्याची जबरदस्त इच्छा होते. कधीतरी अनुभवलंय का हे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. आपल्या शरीरात ना विषाणूंशी लढणारे सैनिक असतात, नॅचरल किलर सेल्स म्हणतात त्यांना. पण फक्त एक रात्र झोप नाही मिळाली की या सैनिकांची ताकद कमी होते, म्हणजे आपली डिफेन्स सिस्टीम वीक होते. आणि मग सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार आपल्याला लगेच पकडतात. हे सगळं तर झालं फक्त एका रात्रीचं, पण विचार करा, जर हे रोजचं होऊ लागलं तर? जेव्हा अपुरी झोप ही सवय बनते ना, तेव्हा हे तात्पुरते परिणाम राहत नाहीत, तर ते मोठ्या आणि गंभीर आजारांना आमंत्रण देतात. याला सायन्सच्या भाषेत म्हणतात झोपेचं कर्ज. अगदी बँकेच्या कर्जासारखंच आहे हे. जसं आपण कर्ज फेडलं नाही की त्यावर व्याज चढत जातं, तसंच रोजची अपुरी झोप आपल्या शरीरावर कर्जासारखी साचत जाते. आणि एक दिवस हे कर्ज इतकं वाढतं की आपलं आरोग्यच पणाला लागतं. ह्या कर्जाचा पहिला हप्ता म्हणजे हाय ब्लड प्रेशर. सतत कमी झोपेमुळे रक्तदाब वाढतो आणि मग हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. दुसरी गंभीर गोष्ट म्हणजे डायबिटीज, म्हणजे मधुमेह. होतं काय की अपुऱ्या झोपेमुळे आपल्या शरीराची ब्लड शुगर कंट्रोल करण्याची ताकदच कमी होते आणि मग नकळतपणे आपण टाईप 2 डायबिटीसच्या दारात जाऊन पोचतो. आणि आठवतोय ते हार्मोन्सचं बिघडलेलं बॅलन्स? त्याचाच परिणाम म्हणजे लठ्ठपणा. झोपेच्या कमीमुळे आपला मेटाबॉलिझम म्हणजे कॅलरीज बर्न करण्याची सिस्टम एकदम स्लो होते आणि मग वजन वाढायला लागतं. आणि आपली इम्युन सिस्टम ती तर कायमचीच वीक होऊन जाते. मग सतत आजारी पडणं, इन्फेक्शन होणं हे एक दुष्टचक्रच सुरू होतं, ज्यातून बाहेर पडणं खूप अवघड होऊन बसतं. आता हे सगळं ऐकून कदाचित भीती वाटली असेल, पण थांबा, हा सगळा विषय घाबरवण्यासाठी नाहीये, तर जागरूक होण्यासाठी आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत. काही सोप्या सवयी लावून आपण आपलं आरोग्य पुन्हा ट्रॅकवर आणू शकतो. चला तर बघूया कसं. हे उपाय खूप सोपे आहेत, पण तितकेच पॉवरफुल. पहिलं म्हणजे झोपण्याची आणि उठण्याची वेळ पक्की करा. रोज, अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा. यामुळे काय होतं, आपल्या बॉडीचं आतलं घड्याळ सेट होतं. आणि दुसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम, झोपायच्या 1 तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सगळे स्क्रीन्स बंद.
हा एक छोटासा बदल खूप मोठा फरक आणू शकतो खरंच. बरं, पण समजा एखाद्या दिवशी नाहीच लागली झोप, मग काय करायचं? दुसऱ्या दिवशी ऑफिस आहे, कामं आहेत. तर त्यासाठीही एक छोटीशी एमर्जन्सी किट. दिवसातून मर्यादित कॉफी घ्या. गोड पदार्थ खाणं टाळा. त्याने थोड्या वेळ बरं वाटेल, पण नंतर अजून थकवा येईल. आणि सगळ्यात बेस्ट उपाय, दुपारी फक्त 25 मिनिटांची एक पॉवर नॅप, म्हणजे छोटी ढुलकी. याने खरंच खूप फरक पडतो. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की पुरेशी झोप म्हणजे नक्की किती? तसं तर प्रत्येकाची गरज थोडी वेगळी असते, पण तज्ज्ञ सांगतात की साधारण 7 ते 9 तास झोप आवश्यक आहे. आपलं शरीर आपल्याला सतत इशारे देत असतं. आपल्याला फक्त ते ओळखता आले पाहिजेत. तर आज रात्री झोपण्याआधी फक्त एकदा स्वतःला विचारा की आपण आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, म्हणजे आपली झोप, तिला खरंच गांभीर्याने घेतोय का?